इयत्ता 7वी, धडा क्रमांक 2, शिवपूर्वकालीन भारत. आणि या पाठातील हे दुसरं लेक्चर, अर्थातच वायव्येकडील आक्रमणे. आणि या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेक्चर आज आपण इथे घेणार आहे, या लेक्चरमध्ये आपण वायव्य भारतामधून भारतावर झालेली जी आक्रमण आहेत त्यांची माहिती पाहणार आहे. चला मी आधी स्क्रीन शेअर करतो. यस. मुळातच प्रश्न आहे की भारतावर आक्रमणे का झाली, आणि त्याही पुढचा एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तो वायव्येकडून का झाली. नेमकं वायव्य दिशेमध्ये असं काय महत्व आहे, आधी आपण ते पाहूयात आणि मग आपण या पाठातील मुद्द्यांकडे वळूयात. येस, हे पहा, मी आता तुमच्या समोर मॅप ठेवत आहे, गुगल मॅप. गुगल मॅपच्या माध्यमातून आपण थोडं समजून घेऊयात. बघा, एक साधी गोष्ट लक्षात घ्या, भारत कधी कोणत्या दुसऱ्या देशावर हल्ला करायला गेलेला नाही. हा, आपली राज्य मोठी होती, दक्षिणेतून चोलांची राज्य खाली दक्षिणेमध्ये मोठी होती, किंवा उत्तरेमध्ये मौर्यांचं राज्य आहे ते आजच्या अफगाणिस्तान इराण पर्यंत होतं. ह्या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्या ठिकाणी त्यांच्या पराक्रमाचा तो विषय होता, त्यांच्या शूरत्वाचा वीरत्वाचा जो विषय होता. त्यांना भारतीयांना कधी पोटा पाण्यासाठी दुसऱ्या राज्यांवर हल्ला नाही करावा लागलेला. नेमकं त्याचं कारण काय आहे ते आधी समजून घेऊयात आपण. ठीक आहे, आता हे बघा, ही एक इमेज आहे, सध्याची आत्ताची जी आपली इमेज आहे ती आपण पाहूयात. हे मी सध्या बसलेलो आहे ते ठिकाण इथे दिसतंय, पुणे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, आणि हा आपला भारत देश. आता बघा, समजून घ्या, नीट लक्षात घ्या. नाही, ठीक, एवढं घेऊयात. हा आपला भारत देश, ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा, ही पश्चिम दिशा, ही पूर्व दिशा, ही वायव्य दिशा, ही ईशान्य दिशा, ही आग्नेय दिशा, आणि ही नैऋत्य दिशा. ओके, आता या दिशांना ही नावं काय आहेत, ते का म्हणून आहेत ते पण समजून घ्या. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व ही काही वेगळी सांगायला नको, ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यात पश्चिम आणि पूर्वेच्या बाबतीत थोडासा कधी कधी गोंधळ होतो मुलांचा, त्यासाठी आपण एक युक्ती ठरवूयात. पप्पू नाव माहितीये, पप्पू टोपण नाव असतं पहा, पप्पू. येस, प पू, प फॉर पश्चिम, पू फॉर पूर्व, पप्पू. उत्तर दक्षिण तर सहज लक्षात येते, पप्पू. ठीक आहे, इथे आहे वायव्य, इथे आहे ईशान्य, वाई, वाई गावाचं नाव तयार होतं बघा, वाई. इथे आहे आग्नेय, आई, आई. ठीक आहे, आणि इथे आहे नैऋत्य. ओके, आता बघा, वाईला आईला न्यायचंय, पण आई म्हणते मी येणार नाही. लक्षात ठेवायला सोपं, पण त्याही पुढे जाऊन ही नावं अशीच का ठेवण्यात आली आहेत त्याचा इतिहास मी तुम्हाला आधी सांगतो. बघा, उपदिशांची नावं पहा. ही दिशा कोणती आहे, ती आहे ईशान्य दिशा. या दिशेला ईशान्य म्हणण्याचं कारण समजून घ्या. इथे आहे हिमालय पर्वत, इथे आहे हिमालय पर्वत. आणि भारतामध्ये ज्या प्राचीन काळापासून ज्या संस्कृती अस्तित्वात आहेत त्यामध्ये असं मानलं जातं, म्हणजे वैदिक संस्कृती म्हणूयात आपण, आर्य संस्कृती म्हणूयात, सनातन संस्कृती म्हणूयात, यामध्ये असं मानलं जातं की हिमालयामध्ये ईश्वराचा काय वास आहे, ईश्वर त्या ठिकाणी राहतो, आणि ईश्वर असणारी दिशा
म्हणजेच या भारत भूमीसाठी ईश्वर असणाऱ्या हिमालयाची जी दिशा आहे, हिमालय कोणत्या बाजूला आहे किंवा ईश्वर कोणत्या बाजूला आहे, ती आहे ईशान्य दिशा. ठीक आहे. या बाजूला पहा, या बाजूच्या दिशेचं नाव आहे आग्नेय दिशा. आग्नेय, आग, आग. जेव्हा आपण इथून या दिशेला खाली वळतो तेव्हा तुम्हाला इथे ही जी काही सगळी बेट दिसत आहेत, हे पाय जावा समुद्र, काय जावा, थांबा हा, हे जावा, इंडोनेशिया वगैरे जे काही तुम्हाला दिसतात, हे सिंगापूर वगैरे सगळी ठिकाणं इकडची, ही सगळी ठिकाणं जी आहेत, या ठिकाणाला सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, ज्वालामुखीचा स्फोट होत असतो. म्हणजेच इथे आग आहे, आग. आणि त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून या आगीकडे जाणारी दिशा म्हणून ही आग्नेय दिशा, असा याचा उल्लेख केलेला आहे. काय येतंय मध्येच? ठीक आहे. अरे यार, ठीक आहे. इकडे पहा, या बाजूला आहे नैऋत्य दिशा. आता नैऋत्य का म्हटलेलं आहे ते समजून घ्या. इथून बघा, इथून पुढे काही दिसतंय का बघा बरं. थांबा, मी थोडीशी छोटी करतो पृथ्वी, थोडी. हा, आता जास्त स्पष्ट. हे पहा, इथून खाली काय आहे का, जमीन वगैरे काही आहे का इकडे खाली 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 खाली? बघा ना, म्हणजे इथून खाली गेलं की खूप मोठा काळ तुम्हाला काहीच सापडणार नाहीये. खूप मोठ्या भागामध्ये काहीच नाही. नैऋत्य काहीच नाही ना या बाजूला. कुठं बघा, डायरेक्ट कुठेही हा सगळा भाग आफ्रिकेचा भाग, त्यामुळे इकडे काहीच नाही. ओके. आणि जी चौथी दिशा आहे ती आहे वायव्य दिशा. म्हणजेच ही दिशा वायव्य. हे बघा, जरा या दिशेकडे बघा, वाळवंट दिसतंय सगळं. हे बघा, भारत कसा हिरवागार दिसतोय. इथे पहा, सगळं वाळवंट आहे, वादळ आहेत, वाळवंट आहे, वाळू आहे, वारं आहे. ही वायव्य दिशा. तर अशा प्रकारे या दिशा ठरवल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. आता गंमत बघा, या ज्या सगळ्या दिशा आहेत, या 8 दिशा, त्यातल्या या 4 उपदिशांची मी तुम्हाला माहिती सांगितली. ठीक आहे. आता मुळात प्रश्न हा आहे की भारतावरच आक्रमण का झाली. बघा ना, साधी गोष्ट आहे. थांबा, थोडी जास्त जरा डिटेल पृथ्वी बघा. हे पहा, पृथ्वी कशी, इथे पहा ढग आहेत, हिरवागार सगळा निसर्ग परिसर सगळा तुम्हाला इथे दिसतोय. ओके. हा, बघा बरं, इकडं काही आहे का? इथं प्यायला तरी पाणी मिळणार आहे का? पाकिस्तानचा इकडे सिंधू नदीचा हा भाग सोडा, इथून वर या. अफगाणिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, हे बघा, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, कुवेत, इराक, सिरिया, अझरबैजान, जॉर्डन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, येमेन, इकडे बघा इजिप्त, लिबिया, सगळीकडे वाळवंट आहे. तुम्हाला कुठेही हिरवागार परिसर दिसणार नाहीये. त्यामुळे इथे होतंय काय, या ठिकाणचे जे राजे आहेत ते गादीवर बसतात, त्यांच्याकडे राज्य आहे, जागा आहे, जमीन आहे, आणि पण प्यायला पाणीच नाही. पण जर इथं प्यायच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर इथे शेती होणार कशी? जर प्यायच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, जर शेती नाही, तर उत्पन्न येणार कसं? जर प्यायला पाणी नाही, जर शेती नाही, जर उत्पन्न नाही, तर राजाच्या खजिन्याचा पैसा वाढणार कसा? पण राजाच्या खजिन्यात जर पैसा नसेल तर तो राजा प्रजेसाठी कसा काय, कुठली काही सोय कशी करणार? प्रजेला मदत कशी करणार? प्रजेची काळजी कशी घेणार? आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जवळ हिरवागार परिसर पहा, भारत.
ही निसर्गाने दिलेली देणगी आहे आपल्याला. या बाजूला हिमालय पर्वत जो उभा राहिलेला आहे तो कसा तयार झालाय का, हे सगळं आपण जे सुरुवातीला जे 2 लेक्चर्स ठेवलेले आहेत त्यातला विश्वनिर्मिती ते भारत हे लेक्चर तुम्ही पाहिलं असेल, तर पाहिलं असेल तर पाहते हा हिमालय कसा तयार झाला ती सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर याच्या वर बघा इथं पण सगळं तुम्हाला वाळवंट दिसतं. हे चीनचं इथला तिबेटचा भाग, जो भाग चीनने गिळंकृत केला, आणि चीनचं वाळवंट. या हिमालयामुळे इथून वारे वर जात नाहीत. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या, आणि हिमालय जो काही आपण हे म्हणूयात की जो काही वितळतो हिमालय किंवा हिमालयामुळे जो पाऊस पडतोय त्यामुळे इथे सगळा उत्तर भारत जो आहे तो हिरवागार झालेला आहे. हे गंगा नदीचं खोरं, हे सिंधू नदीचं खोरं, आणि हे ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं. त्यामुळे सगळा उत्तर भारत आहे तो हिरवागार दिसतोय. दक्षिणेकडे या, इथे हा सह्याद्री पर्वत एवढा मोठा, फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये बरं का सह्याद्री. सह्याद्री खाली आहे पार केरळ पर्यंत. हा जो अख्खाच्या अख्खा सह्याद्री पर्वत आहे, त्यामुळे इथून जे काही या समुद्रामधून इथून जे काही बाष्प घेऊन सगळे वारे येतात, ते जे जून मध्ये वारे येतात ते सगळे वारे इथे येऊन धडकतात, आणि त्यामुळे इथून पावसाची सुरुवात होते. इथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि पुढे तो कमी 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 होत जातो. पण वाळवंट नाहीये कुठे. आपल्याकडे बघा मराठवाडा विदर्भाच्या भागामध्ये कमी पाऊस आहे, वाळवंट नाहीये. वाळवंट या बाजूला आहे, राजस्थानचं आणि कच्छचं म्हणजे गुजरातचं. त्यामुळे आपल्याला कधी दुसऱ्या राज्यावर हल्ला करायची गरजच पडली नाही, आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. हे बिचारे हे सगळेजण बघा इथे प्यायचं पाणी, प्यायच्या पाण्यापासून प्रॉब्लेम, म्हणून यांनी हल्ले केले. परत जो हल्ला होणार आहे तो वायव्येकडूनच का झाले सगळे हल्ले, तो मागच्या वर्षी तुम्ही शिकलात. तो ग्रीसचा इकडचा बघा कुठे गेला, ग्रीस, ग्रीक राजा, ग्रीस. हा, इथून तो निघाला सिकंदर, तो पण आला याच बाजूने. त्याच्या आधीचा तो दायरस, तो इकडूनच आला. सायरस, तो दारियुश इकडूनच आला. सायरस इकडूनच आला. शुंग याच बाजूने आले. कुशाण म्हणजे चीन मधून सुद्धा जे लोक आले, शक, पहलव, ते सुद्धा या बाजूने आले, इकडून फिरून परत याच दिशेने आले. अरे लक्षात घ्या, भारताकडे येण्याचा भारत हा असा देश आहे ना की हा देश माणसाने नाही तयार केला, हा निसर्गाने तयार केलेला आहे. निसर्गाने तयार केलेला देश आहे, बाकीचे देश माणसाने तयार केलेले. भारत बघा कसा, बघा ही उत्तरेची हिमालयाची भूसीमा निसर्गाने तयार केली. हा सगळा अरबी समुद्राचा हा भाग निसर्गाने तयार केलाय. ही भूसीमा निसर्गाने तयार केली आहे. ही बंगालच्या उपसागराची भूसीमा निसर्गाने तयार केली आहे. दक्षिणेला हिंदी महासागराच्या वरचा हा भाग भारताचा निसर्गाने तयार केलेला आहे. फक्त एवढा मोठा भाग इकडून प्रवास करून येणं आणि त्यानंतर समुद्रामधून हल्ला करून भारतावरती विजय मिळवणं यासाठी खूप मोठा काळ लागला. हे नंतर झालं. आधुनिक म्हणजे आपल्या मध्ययुगाचा काळ संपत आला आणि आधुनिक काळ सुरू व्हायला लागला, तेव्हा या गोष्टीची सुरुवात झाली. नाहीतर बाकीची सगळी आक्रमणं जी आहे आधीची ती याच बाजूने आलेली आहेत वायव्येकडून. याचं कारण एकतर एका दृष्टीने आपण समुद्रामधून कोणी येऊ शकत नव्हतं, आणि हिमालय कोण पार करणार. त्या हिमालयामध्ये एकतर ऑक्सिजनची मात्रा कमी होते चालताना, त्यामुळे चीनकडून किंवा तिबेटकडून या बाजूने कुणी हल्ला हिमालय पार करून करण्याची शक्यताच नाही. ज्या ज्या लोकांनी इकडून हल्ला केला ते सरळ हिमालयातून आले नाहीयेत, ते फिरून आलेले आहेत. हिमालयाला फिरून ते आलेले आहेत. तेव्हा या सगळ्या कारणांमुळे भारत देश जो आहे त्याच्यावर जी आक्रमणं झाली ती वायव्येकडून झाली, आणि आक्रमणं का झाली हे पण आपण पाहिलं. आपण नाही कधी गेलो इकडे हल्ला करायला, बरोबर ना. आपल्याकडे तिथं जाऊन काय वाळू खायची का, काय करायचं काय त्या वाळवंटात. हा, आज या सगळ्या प्रदेशाची व्हॅल्यू खूप मोठी आहे. सौदी अरेबिया, येमेन, काय ओमान वगैरे, कुवेत, या सगळ्या ठिकाणी आज जगातील सर्वात जास्त पेट्रोलियमच्या साठ्यांचं उत्पादन होतं. पण जो काळ आपण पाहतोय तेव्हा सगळे लोक रथ चालवत होते, घोड्यावर फिरत होते, उंटावर फिरत होते, गाढवावर फिरत होते, बैलगाड्या होत्या.
तेव्हा काय उपयोग होता या सगळ्या बाकीच्या गोष्टींचा. आणि त्यामुळे वायव्येकडून जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले या ठिकाणी शक्यता नव्हती, म्हणजे वायव्येकडूनच फक्त हल्ले होण्याची शक्यता होती आणि आपल्याला बाहेर जायची गरज पडत नव्हती. तेव्हा या सगळ्या कारणांमुळे भारतावर हल्ले झाले आणि ते हल्ले वायव्येकडून झाले. त्यातच एक ठिकाण आहे, हे जे इराणचं ठिकाण आहे ना, हे या ठिकाणी वेगवेगळ्या सत्ता उभ्या राहत होत्या. त्यातच एक सत्ता म्हणजेच इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये या ठिकाणी सौदी अरेबियामध्ये असणारी दोन महत्वाची ठिकाणं, त्यातलं एक म्हणजे मक्का. या मक्का या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांना एका गुहेमध्ये त्यांना एका देवदूताचं दर्शन झालं आणि त्यांना असं त्या देवदूताकडून सांगण्यात आलं की, म्हणजे या सगळ्या कथा सांगितल्या जातात, ठीक आहे. ते विज्ञान किंवा इतिहास यावर डायरेक्टली विश्वास ठेवत नाही अशा प्रकारच्या कथांवर. धार्मिक दृष्टिकोनातून विश्वास ठेवायला काही हरकत नाही, ज्याचं त्याचं ते स्वातंत्र्य आहे. आणि अशा प्रकारच्या काल्पनिक कथा आहेत त्या सगळ्या धर्मांमध्ये असतात. तेव्हा ज्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवायचा त्यांनी विश्वास ठेवावा, ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी नाही ठेवला तरी चालेल, काही हरकत नाही. ही कथा म्हणून तुम्हाला सांगतो. मोहम्मद पैगंबर हे या ठिकाणी मक्केमध्ये असताना इथे त्यांना एका गुहेमध्ये, ज्या गुहेला हिरा गुहा असं म्हटलं जातं, तिथे त्यांना एका देवदूताचं दर्शन झालं आणि त्या देवदूताने असं सांगितलं की तुला ईश्वराचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो जो संदेश पोहोचवायचा आहे तो संदेश तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. त्यावेळी त्यांना सुरुवातीला काही लोकांनी पाठिंबा दिला, काही लोकांनी विरोध केला. मग इथून त्यांना अक्षरशः म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांना विरोधाला सहन करावा लागला आणि त्याच्यानंतर पुढे ते जेव्हा इथून मदिनेला निघाले त्यावेळी त्यांना अक्षरशः ठार मारण्याचा प्रयत्न इतर काही लोकांकडून झालेला होता. तर इथून ते एका गुहेमध्ये जाऊन लपले. ते जिथे लपले ज्या गुहेमध्ये, त्यावेळी त्यांच्यासोबत अल बक्र या नावाचा एक त्यांचा मित्र होता आणि नंतर मग पुढे ते मदिनेला पोहोचले. त्यावेळी त्यांना दोन प्रकारचा अनुभव आला. मक्केमध्ये त्यांना सपोर्ट करणारे काही लोक होते आणि विरोध करणारे काही लोक होते. पण नंतर एखाद्या गावात जर का ते गेले तर त्या ठिकाणी त्यांच्यावर दगडफेक सुद्धा झाली. तर दुसऱ्या बाजूने मदिनेसारख्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांच्या अक्षरशः फुलांच्या पायघड्या टाकून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि नंतर मग पुढे त्यांनी फौज उभारली आणि त्यांचे जे विचार आहेत ते विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली आणि त्या फौजेच्या माध्यमातून त्यांनी हातात तलवार घेऊन लोकांना त्यांच्या विचारांच्या माध्यमातून, म्हणजेच इस्लाम या शब्दाचे दोन अर्थ होतात. त्यातला एक आहे शांतता. या भागामध्ये जे काही सगळे टोळ्यांचं युद्ध चाललेलं होतं तर ते युद्ध संपावं आणि या ठिकाणी शांतता नांदावी यासाठी त्यांनी हातात शस्त्र घेतलं. म्हणजे असं वर्गामध्ये मुलांना शांत बसा हे सांगण्यासाठी शिक्षकाला ओरडावं लागतं. म्हणजे शांत बसा या कृतीला खरं तर शिक्षकाने ओरडणं ही कृती विरोधाभास करणारी आहे, पण ते सुद्धा शांत बसा म्हटल्यावर ते ओरडून का होईना पण सांगावं लागतं ते, किंवा तो विषय त्यांना इथे करावा लागला. आणि नंतर मग मदिनेमध्ये ते पोहोचले. मग तिथून त्यांनी फौज घेतली, परत मक्कावर हल्ला केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं राज्य आहे ते निर्माण केलं आणि नंतर या सगळ्या भागामध्ये त्यांनी आपलं राज्य उभारलं. पुढे त्यांचं निधन झालं आणि त्यावेळी अल बक्र हा जो त्यांचा मित्र होता तो मित्र त्यानंतर पुढे पहिला खलिफा म्हणजेच पहिला धर्मगुरू झाला, ठीक आहे. आणि त्यांनी जे त्यांच्या काळामध्ये नंतर मोहम्मद पैगंबरांनी जे विचार सांगितले होते की त्यांच्या म्हणण्यानुसार जे देवदूताने त्यांना विचार पोहोचवण्यासाठी पाठवलेलं होतं ते विचार एका ग्रंथामध्ये लिहिण्यात आले. तो ग्रंथ म्हणजेच कुराण. आणि या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये हा विचार पोहोचवायचा असा विषय सुरू झाला आणि त्यानंतर पुढे हे विचार घेऊन या इस्लाम धर्मामधून लोक बाहेर पडले आणि त्यांनी हा वेगवेगळा परिसर जो आहे तो काबीज करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये हे वेगवेगळे राजेपेक्षा वेगवेगळे सुलतान तयार झाले. सुलतानचा अर्थ लक्षात घ्या, सुलतानचा अर्थ राजा असा होत नाही. सुलतानचा अर्थ असा होतो की आमचा राजा म्हणजे खलिफा आहे, धर्मगुरू, ठीक आहे, आणि त्याच्या वतीने आम्ही राज्य करतोय त्याला सुलतान असं म्हणतात. बादशाह वेगळे आणि सुलतान वेगळे. भारतामध्ये पहिल्यांदा सुलतानशाही आली जी आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहे आणि त्याच्यानंतर बादशाही म्हणजे मुघल बादशाही आली.
बादशाह जे होते ते स्वतःला राजा म्हणत होते. ते म्हणायचे धर्मगुरू जो आहे त्याने काम धर्माचं पाहावं. आम्ही राजे आहोत, आम्ही हे राज्य उभं केलेलं आहे. असा तो थोडासा वैचारिक संघर्ष त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पण इथे पाहूयात आपण, इथे या अशा पद्धतीने हल्ला जो आहे तो या बाजूने इकडून आलेला आहे. ठीक आहे. आता वायव्येकडून हा जो हल्ला आला याच्या आधी अनेक हल्ले आले. म्हणजे ग्रीकांचा हल्ला आलेला आहे, तुर्कस्तानचा हल्ला आलेला आहे, चीन मधून हल्ले आलेले आहेत, असे अनेक हल्ले आलेले आहेत. त्यातच एक पुढचा टप्पा होता तो म्हणजे इराणचा हल्ला. आता इराण मधून सुद्धा आधी हल्ले आलेले आहेत. म्हणजे इराणमध्ये जर आपण 6वीचा सिलेबस पाहिला तर पहिल्यांदा आपल्या तो दारियुश सायरस राजा दिसतो, दारियुश राजा दिसतो. त्यानंतर सिकंदर सुद्धा इराणमधून पुढे आला. त्यानंतर ठीक आहे असे काही अनेक हल्ले आहेत ते आलेले आहेत. मध्ययुगाचा जो कालखंड सुरू होतो त्यामध्ये जो पहिला हल्ला येत आहे तिथून आपण आता सुरुवात करणार आहे. कारण तिथून पुढे आपल्या 7वीच्या सिलेबसची सुरुवात होते. तर आता आपण वळूयात आपल्या पीपीटीकडे. यस, आपला भारत देश आणि इथे हा जो सिंध प्रांत तुम्हाला दिसत आहे इथे पहा, महाराष्ट्रामध्ये त्यावेळी चालुक्यांचं राज्य होतं आणि हा जो सिंध प्रांत आहे या सिंध प्रांतामध्ये इसवी सनच्या 700च्या शतकाचा काळ आहे हा. या सिंध प्रांतामध्ये त्यावेळी दाहिर नावाचा राजा राज्य करत होता. राजाचं नाव आहे दाहिर आणि इसवी सन 712 मध्ये एक महत्वाची लढाई घडलेली आहे. मध्ययुगाचा आरंभ की ज्या आरंभाच्या काळामध्ये पहिलं अरबी आक्रमण सौदी अरेबिया मधून म्हणजे या ठिकाणावरून फिरून अशा पद्धतीने आलेलं पहिलं अरबी आक्रमण जे आहे भारतावरचं ते इसवी सन 712 मध्ये घडतं. इसवी सनचा अर्थ इसवी सन येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर 712 वर्षांनी हे पहिलं युद्ध घडत आहे. या ठिकाणी काय घडलेलं आहे तर जो आक्रमक आलेला आहे त्याचं नाव आहे मोहम्मद बिन कासिम आणि हा आहे तो आक्रमक. त्याचं वैशिष्ट्य पहा, त्याचं संपूर्ण आयुष्य मी तुमच्या समोर ठेवले. आयुष्य किती आहे पहा. इसवी सन 695चा जन्म आणि इसवी सन 715चा मृत्यू. म्हणजे कॅल्क्युलेशन करा, फक्त 20 वर्षांचं आयुष्य. म्हणजे आजच्या काळातला 12वी झालेला मुलगा आहे तो 18 वर्षांचा असतो. त्याच्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठा. 20 वर्ष वयाचा हा फक्त युवक आहे. तेव्हा त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या आधी 3 वर्ष म्हणजे इसवी सन 712 मध्ये म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 11वी-12वीचा मुलगा असतो ना त्या वयामध्ये असताना या मोहम्मद बिन कासिमने हल्ला केलेला आहे सिंध प्रांतावर आणि तो प्रचंड मोठी फौज घेऊन आलेला होता. एक घनघोर असा संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये राजा दाहिरचा पराभव झाला. राजा दाहिरच्या पराभवानंतर याचं नाव हे त्याची जी सल्तनत आहे त्याला आपण उस्मानिया सल्तनतही म्हणू शकतो. इराणमध्ये असणारी सगळी जी मोठी सल्तनत आहे तर त्या ठिकाणी याचं नाव, हा एक सरदार होता, त्याचं नाव खूप गाजलं. त्या खूप महान वीर आहे म्हणून हे नाव गाजलं. पण याचं दुर्दैव की एवढा मोठा विजय मिळवला भारतासारख्या देशामध्ये येऊन त्याने पहिला विजय मिळवला. पण हा जो पहिला विजय मिळवणारा हा शूरवीर होता त्याला फार काळ जगता आलं नाही. त्याचं कारण त्याला पकडण्यासाठी खलिफा अर्थात धर्मगुरू निघालेला आहे. सध्या जो तुम्हाला इथे मॅप दिसतोय तो मॅप पहा, तो म्हणजे तुम्हाला ते राज्य नेमकं केवढं होतं लक्षात येईल. हा कुठल्या राज्याचा सरदार होता ते लक्षात येईल. हे पहा, एक्सपान्शन ऑफ इस्लाम अंडर मोहम्मद, याचा अर्थ इस्लाम धर्माचे संस्थापक.
यांच्या कालावधीमध्ये, ज्यांची मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती सांगितली, त्यांच्या कालावधीमध्ये हे राज्य एवढं होतं आणि इथून वळूयात आपण एवढ्या राज्यात. ठीक आहे. एक्सटेंड ऑफ इस्लामिक एम्पायर बाय एडी, अर्थात एडी याचा अर्थ इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 850 पर्यंत हे राज्य म्हणजे पिंक कलर मध्ये दाखवलेलं आहे. हे पहा, हा आहे सौदी अरेबियाचा भाग. हे पुढे कुरान, कुवेत, ओमान हे सगळे देश इथे आलेच. इकडे पहा आफ्रिका खंडामध्ये शिरलेला आहे आणि या ठिकाणी सुलतान किंवा त्यांचे सेनापती आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने हल्ला करत करत निघालेले आहेत. इथून समुद्र पार केलेला आहे. इकडे स्पेन वगैरे हा भाग म्हणजे युरोपच्या भागामध्ये सुद्धा पोहोचलेले आहेत. या बाजूला सुद्धा त्यांचं राज्य जे आहे ते, त्यांचं राज्य किंवा ते दरारा जो आहे तो त्यांनी उभा केलेला आहे. या ठिकाणी पहा, सोबत इथे मधली जी बेटं आहेत ती सुद्धा जिंकलेली आहेत. मग इकडे बघा, या बाजूला इराण मध्ये आलेले आहेत. इकडे सध्याचा हा इराणचा भाग, वरचा तुर्कमेनिस्तान वगैरे हा सगळा भाग, इकडचा अफगाणिस्तानचा भाग, आज सध्याच्या पाकिस्तानचा भाग, आणि इथे पहा हा सगळा दाहिरच्या राज्याचा भाग, आणि नंतर गुजरात पर्यंत, म्हणजेच मध्य आफ्रिका, आशिया, युरोप, तीनही या तीन खंडांच्या संबंधित. आणि त्या काही एवढे तीनच खंड माहित होते बरं का आपल्याला. जगात माणसाला एवढे तीनच खंड माहित होते, बाकीच्या खंडांचा शोध अजून लागलेला नाहीये. म्हणजे अमेरिका खंड, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिक, आर्टिक वगैरे काही काही माहिती नाही. त्या कालावधीमध्ये एवढं मोठं राज्य हे उभारलं गेलेलं होतं. पण धर्मगुरूने, खलिफाने मात्र या मोहम्मद बिन कासिमला ठार मारण्यासाठी सैन्य पाठवलं. नेमकं काय केलं त्यांनी? असं का घडलं? असं काय घडलं ते आता ऐका. दोन कथा आहेत त्याच्या निधनाच्या. वयाच्या 20व्या वर्षी तो मरण पावला. त्याच्या मागे दोन कथा सांगितल्या जातात. त्या कथा मी तुम्हाला सांगतोय. त्यातली पहिली कथा म्हणजेच त्याने असं जाहीर केलं की जो मूळचा जो खलिफा होता, जो धर्मगुरू होता, तो मरण पावला आणि जो नवीन खलिफा किंवा धर्मगुरू आलेला आहे तर त्याला माझी मान्यता नाही असं याने जाहीर केलं. आणि त्यामुळे त्याला दुसऱ्या खलिफाने म्हणजे दुसऱ्या धर्मगुरूने त्याला पकडलं आणि नवीन आलेल्या धर्मगुरूने त्याला पकडलं आणि त्याचे हाल हाल करून त्याला ठार मारलं. अशा पद्धतीची कथा आहे. त्याचे पार देहाचे तुकडे तुकडे केले. ती एक कथा आहे. आणि दुसरी कथा अशी आहे की राजा दाहिरला मारलं. राजा दाहिरचं राज्य संपवलं. त्यावेळी राजा दाहिरच्या दोन राजकन्या, या दोन राजकन्यांना त्याने खलिफाची सेवा करण्यासाठी पाठवलं. आता हा जो खलिफा आहे त्याची सेवा करायला जेव्हा या दोन्ही राजकन्यांना पाठवण्यात आलं, कैद करून पाठवलं गेलं, तेव्हा या दोघींनी असं ठरवलं की बुद्धीचा वापर करून या सरदाराला आपण संपवायचं. आणि जेव्हा त्या खलिफाच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या, समोर जाऊन त्याच्या उभ्या राहिल्या, तेव्हा खलिफाला असं सांगितलं की तुमचा हा जो सेनापती आहे मोहम्मद बिन कासिम, याने आम्हाला तुमच्याकडे सेवेला पाठवण्याआधी त्याने स्वतःची सुद्धा सेवा करून घेतलेली. हा चिडला. ह्याने हा विचार केला खलिफाने की हा जो मोहम्मद बिन कासिम आहे, हा जो सेनापती आहे, हा स्वतःला माझ्यापेक्षा श्रेष्ठ मानायला लागला की काय? जर त्या राजकन्या पकडलाय तर डायरेक्ट माझ्याकडे पाठवायचं. तर तशा पद्धतीने तो चिडला आणि तो चिडल्यामुळे त्याने आपलं सैन्य पाठवलं, त्याला पकडलं. बैलाच्या शरीराचं जे कातड आहे, बैल एक मारलेला बैल, त्याचं कातड सोडलं गेलं. त्या सोडलेल्या कातड्यामध्ये हातपाय बांधून मोहम्मद बिन कासिमला आतमध्ये टाकण्यात आलं.
त्या कातड्याची गाठ मारली गेली आणि एका घोड्याच्या शेपटीला ते बांधलं गेलं आणि त्या घोड्याच्या शेपटीला बांधवापर्यंत नेण्यात आलं आणि त्यामध्ये जेव्हा तो तिथपर्यंत जाऊन पोहोचला तेव्हा ती गाठ सोडली गेली, तो मरण पावलेला आहे. तर अशा पद्धतीने मोहम्मद बिन कासिम याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर या दोन ज्या राजकन्या आहेत यांनी मोठमोठ्याने हसायला सुरुवात केली आणि मग याला लक्षात आलं की अरे या दोघींनी चाल खेळलेली आहे. आपल्या हातून आपला एक शूरवीर सेनापती यांनी ठार मारलेला आहे. त्यामुळे तो चिडला आणि खलिफाने यांना या दोघींनाही भिंतीमध्ये चिनून म्हणजे भिंतीमध्ये दोन बाजूनी भिंत उभारायची आणि ऑक्सिजन बंद करून टाकायचा त्यांचा, अशा पद्धतीने त्यांना ठार मारण्याचा आदेश दिला आणि त्या पद्धतीने भिंत उभारली गेली आणि या भिंतीच्या मागे या दोन्ही राजकन्यांना उभं करून त्यांना ठार मारण्यात आलं. तेव्हा अशा पद्धतीने मोहम्मद बिन कासिम याची कथा या ठिकाणी पूर्ण होत आहे. ठीक आहे, तर इथे आपलं आजचं जे पहिलं लेक्चर आहे, पहिलंच लेक्चर म्हणता येईल या लेक्चरला, ते इथे आपलं पूर्ण होत आहे. ठीक आहे, पुढे गझनीचा सुलतान महमूद याचं लेक्चर पुढे आहे, ते आपण पाहूयात. सध्या आपला मला वाटतं अर्धा तास झालेला आहे. येस, आपण साधारणपणे अर्ध्या तासाचं लेक्चर घेत असतो. ओके, एकच आकडा आहे. ठीक आहे, हरकत नाही. चालेल. कुणी जो कुणी उपस्थित आहे सध्या, बाकी काय बाकीचे बघतील नंतर. चलो, काही अडचण असेल, शंका असेल तर विचारायला. अच्छा, काही जण येऊन गेलेले. काही अडचण असेल, शंका असेल तर विचारायला हरकत नाही. मी अजून अर्धा मिनिट थांबतो. म्हणजे 33 मिनिट झाले की मी लेक्चर बंद करेल. काही शंका नाहीये सर. अच्छा, ओके. म्हणजे आहे तो रुद्र आहे शेवटपर्यंत असं म्हणायचं. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. चालेल, थांबूयात मग आपण आता. हा, चलो, उद्या पण घेऊयात आपण लेक्चर आणि उद्या असंच संध्याकाळीच घेऊयात. चालेल. चलो, 7 किंवा 7:30 ला घेऊयात लेक्चर. चलो, बाय बाय. बरं, थांब थांब. रुद्र, आवडलं का बाबा? छान कथा आवडली ना? स्टोरी मेन ते पुस्तकामध्ये काय 2 ओळींमध्ये विषय संपवलेला असतो. त्या मागची कथा आहे ती सांगणं, ते माझं काम आहे. चालेल, ठीक आहे. काय वेळ पोचतोय का नाही आवाज? चालेल, जाऊ दे. चलो, बाय बाय. ओके ओके, चालेल. चलो, बाय.